मैं यहाँ का रहवासी हूँ और जो है तो ये जो रास्ते की जो आप परेशानी देख रहे हैं, हम इसको जो है तो 5 साल से झेल रहे हैं। और ये रास्ता जो है तो गांव का मेन रास्ता है और इसकी परेशानी ऐसी है कि यहाँ पर जो है तो हमको नमाज को उसको जाना पड़ता, तो वहाँ पर भी इतनी दिक्कत, मस्जिद के सामने भी पानी इतना तुमा हुआ है। और जो है तो मेन रास्ता होने की वजह से हमारे यहाँ पर जो है तो बाहर गांव के बहुत सारे लोग आते हैं और ये रास्ता पूरा गांव का ख़राब रास्ता है और ये परेशानी बहुत है। यहाँ पर जो है तो एक बड़ा नाला है, गंदा नाला, उसकी भी अभी तक सुधारना नहीं हुई सर। तो ये 5 साल में ये कमेटी ने कुछ काम नहीं करी, तो अब आइंदा जो है तो हम होशियार हो गए और जो पार्टी है तो अब उसको हम जो है तो उसको सहमत नहीं हो पार्टी से हम। सर, आमच्या चॅनलवर आपलं अभिनंदन, स्वागत आहे। आणि जे हातनूर ग्रामपंचायत आहे, गावातली काय काय समस्या आहे आता आम्ही सरपंच साहेबांची बातमी घेतलेली आहे। आधी तुम्ही जनता आहे, तुम्ही पूर्ण माहिती देऊन टाका। हा रोड 1.5 वर्षापासून मंजूर आहे, पण हे काम चालूच व्हायला तयार नाही। लोकांचे इतके हाल चालू आहे का घराच्या बाहेर असं माणूस असं निघू शकत नाही, अशी परिस्थिती झाली। नेमकं हा जो रस्ता आहे खूप मोठा केला आहे त्यांनी, एस्टिमेट 16 मीटरचा केला आहे माझ्या माहितीनुसार, आणि बऱ्याचशा लोकांचे घर पण चालले आहे। हा जो जुना रस्ता आहे हा फक्त 30 फुटाचीच पाणी शासनाच्या द्यायच्यावर सांगतात। आता शासनाने जर वाढवला असेल, पण ज्यावेळेस लोकांनी घर बांधले तर जुन्या काळात घर बांधलेले, तर हे आता बरेच पाडापाडी होणार तर। आणि पण कोणाचंच लक्ष नाही, कॉन्ट्रॅक्टर येतो, कमीत कमी त्याला 50 वेळेस रस्ता मोजला असेल, मी स्वतः तिथं उभं होतो, पण ते कुठंच काही करायला तयार नाही। लोकांची इतकी हाल चालू आहे का गावात घुसल्यानंतर असं वाटतं। सर, आमच्या चॅनलवर आपलं अभिनंदन, स्वागत आहे। आणि जे हातनूर ग्रामपंचायत आहे, गावातली काय काय समस्या आहे आता आम्ही सरपंच साहेबांची बातमी घेतलेली आहे। आधी तुम्ही जनता आहे, तुम्ही पूर्ण माहिती देऊन टाका। हा रोड 1.5 वर्षापासून मंजूर आहे, पण हे काम चालूच व्हायला तयार नाही। लोकांचे इतके हाल चालू आहे का घराच्या बाहेर असं माणूस असं निघू शकत नाही, अशी परिस्थिती झाली। नेमकं हा जो रस्ता आहे खूप मोठा केला आहे त्यांनी, एस्टिमेट खूप 16 मीटरचा केलं आहे माझ्या माहितीनुसार, आणि बऱ्याचशा लोकांचे घर पण चाललं आहे। आणि हा जो जुना रस्ता आहे हा फक्त 30 फुटाचीच पाणी शासनाच्या द्यायच्यावर समजा। आता शासनाने जर वाढवला असेल, पण ज्यावेळेस लोकांनी घर बांधले तर जुन्या काळात घर बांधलेले, तर हे आता बरेच पाडापाडी होणार आहे तर। आणि पण कोणाचंच लक्ष नाही, कॉन्ट्रॅक्टर येतो, कमीत कमी त्याला 50 वेळेस रस्ता मोजला असेल, मी स्वतः तिथं उभं होतो, पण ते कुठंच काही करायला तयार नाही। लोकांची इतकी हाल चालू आहे का गावात घुसल्यानंतर असं वाटतं का आपण कुठं डोंगरात फिरायला लागलो काय। आपलं गाव हायवे पासून असताना 2.5 कोटी रुपयाचं एस्टिमेट आहे, पण हा रस्ता तयारच व्हायला नाही। हा कधी होईल? नुसतं ग्रामपंचायतीनं रोड मोजतं, सगळेजण उभं असत्या, अमुक करत्या धमुक करत्या, नेमकं कशात गुतलंय, नेमकं कमिशनमध्ये गुतलं का कशात गुतलं तेच काही समजायला तयार नाही आम्हाला। गावाला फक्त रस्ता होणं जरुरी आहे, आणि हा जो रस्ता आहे हा आमच्या माहितीनुसार डांबरी केला आहे, पण माझं मत आहे हा रस्ता गावासाठी सीसी रस्ता पाहिजे होता। कमी का असत नाही, पण सीसीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटमधला रस्ता पाहिजे होता हा। म्हणजे याची 30 वर्ष 40 वर्ष लय पसती, हा सिमेंट रस्ता डांबरी रस्ता इथं टिकणारच नाही। तरी लवकरात लवकर तुमच्या माध्यमातून चालू झाला तर बरं होईल समजा असा रस्ता। आपण जी माहिती दिलेली आहे पूर्णपणे, तर आपण कोणाला निवेदन दिलेलं आहे का आतापर्यंत? आम्ही ग्रामपंचायतला 50 वेळेस म्हणतो, काल पण म्हटलं कधी होणार रस्ता, कधी होणार आहे। आम्ही ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस काल ते थोडं त्यांनी काल टाकलं त्यांनी फक्त। जे जिल्हा परिषदचे CEO साहेब आहेत त्यांना कधी निवेदन दिले का? हो दिलं होतं ना, आम्ही दिलं होतं ना पहिले। काय आश्वासन मिळालं मग? आता चालू करतो तेव्हा चालू करतो, कॉन्ट्रॅक्टर येतो 4 चक्रा मारतो, लाईटचा काय प्रॉब्लेम येतो म्हणतो, लाईटचा काही समजायलाच तयार नाही, कोणी वेगळं बोलतं असं थोडंसं असं। काय परिस्थिती, कशामुळे होत नाही ते, काय कारण काय समजत नाही, काही समजायलाच तयार नाही ना। सगळेजण खोटं बोलताय, नुसतं टेप टाकून मस्त आहे। सगळे मोठे पुढारी येऊन टेप टाकून राहिले, प्रत्येक जण आमचा हा माणूस, आमचा तो लीडर, आमचा अब्दुल सत्तार हा रस्ता करून देणार आहे, तो करून देणार आहे, पालकमंत्री करून देणार आहे। कोणीच काही करायला तयार नाही, मंजूर आहे सगळं तयार आहे, पण चालूच व्हायला तयार नाही। हातनूर गावात कोणकोणती समस्या आहे जनतेची, जे सडकची ते आहेत मोठी समस्या, दुसरी वेगळी कोणती समस्या आहे ज्याचं निवारण आतापर्यंत झालेलं नाही? पाणी पुरवठा, जलजीवन एक समस्या आहे। गेल्या 2 वर्षापासून हातनूर गावासाठी जलजीवन ही योजना मंजूर झालेली, पण तिथं कुठेही काम पाहिजे त्या परिस्थितीमध्ये चालू नाही। आणि
सगळं काम बोगसगिरी काम चालू आहे. एकाच सारीमध्ये 3 गावाच्या पाईपलाईन टाकल्या जाते आणि ती सारीसुद्धा 2 ते 2.5 फुटावरच आहे. जल जीवन सारखी योजना जर एवढी मोठी असताना इतर गावाला क्रॉसिंग करून येणार असेल तर ती पाईपलाईन कमीत कमी 3.5 ते 4 फूट खाली झाली पाहिजे. आता सध्या ती 2 ते 2.5 फुटावरच ती पाईपलाईन टाकलेली आहे. त्याच्यामुळे या ग्रामस्थांनी गेल्या काही दिवसापूर्वी शिवगड तक्रारी केली, गावाच्या लोकांनी, इतर गावातल्या लोकांनी तक्रार केली, पण त्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही. काम आतापर्यंत कमीत कमी पाणी सगळ्या गावाला भेटायला पाहिजे होतं, पण अजूनही कुठल्याच प्रकारचं काम चालू नाही आहे आणि अपूर्ण अवस्थेमध्ये काम पडलेलं आहे. सरपंच साहेबांनी तर म्हटले की पूर्णपणे चांगलं काम चालू आहे. अजिबात नाही. त्यांनी परवाच कंप्लेंट केली आहे, 4 दिवसापूर्वी शिवकडे कंप्लेंट केली की बोगस काम चालू आहे, बोगस हे सगळं भानगडी बोगस. अधिकारी काय करतो, थोडे बिलं काढून, आमची विहीर कंप्लीट नाही पण तिथं त्यांनी बोगस बिल काढून मोकळे झाले आहेत. हे पाण्याच्या टाकीचं काम जाऊन बघा, PSC मध्ये काम चालू आहे सध्या पाण्याच्या टाकीचं, आणि त्या जलजीवनच्या पाण्याच्या टाकीचं बघा किती मोठा फरक, किती फरक आहे, किती क्वालिटीमध्ये फरक आहे त्यांच्यावाला. आणि हे मुळात आहे ना, अधिकारी लोक मुळात करप्टेड आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ राहिला. सर आता आम्ही शूट केलेलं आहे की जे वाहतूक जात आहे तर ते 2-3 माणसं पडले ते गाडीहून. हो. त्याच्याबद्दल काय सांगणार साहेब? आता लोक काय करणार? लोकांना तर जावंच लागेल, मार्केटचं गाव आहे, जावंच लागणार, पडलं तरी जावंच लागणार आहे, त्याला नाईलाज आहे. पण मग कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. आज उद्या 2 वर्षापासून ते नुसते टेप टाकून मोजू राहिले फक्त. प्रत्येक पुढारी येतो, मोठा पुढारी येतो गावातला, टेप टाकतो, अमुक मोजतो, धमुक मोजतो. येणाऱ्या विधानसभेसाठी लोकसभेला तसंच केलं. लोकसभेच्या 4 दिवस आधी फक्त टेप टाकले, उद्या चालू राहिला, अजून काही पत्ता नाही. आता विधानसभेला तसंच होणार आहे, 2 दिवसात चालू करतो असे म्हणतील, निवड मारून देतील आणि मोकळं होऊन जातील. आपलं पूर्ण नाव सांगून द्या आणि गावातलं नाव सांगा. माझं विलास वैजनाथ काळे, राहणार हातनूर.